20 ते 25 वर्षाच्या यंग जनरेशनला आजकाल बॅक पेन का व्हायला या मागचं खरं कारण काय आहे हे जाणून घेऊ. चला तर सुरू करूया आजचा नवीन ब्लॉग. तर मी आहे प्रेम मुंडे आणि तुमचं या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. चला तर सुरू करूया आजचा दिवस माझ्यासोबत आणि एक नवीन इन्फॉर्मेशन सोबत. ओपीडी ला जाण्यापूर्वी पहिले देवीचं दर्शन घेतो. या देवीचं दर्शन घेणं गरजेचं आहे, नाहीतर कॉलेजमध्ये खूप साऱ्या देव्या आहेत बट नाही दर्शन विजू काकाला भेटून मग मी ओपीडी मध्ये जातो. आजकाल कॉमन दिसणारे पेशंट आहेत बघा बॅक पेन वाले ओपीडी मध्ये. पूर्वी 40 ते 50 वर्षाच्या नंतर बॅक पेन हा त्रास जाणून येत होता, बट आजकालच्या जनरेशनला 20 ते 25 वर्षामध्येच हा पेन का जाणून यायलाय आजकाल. चला तर बघूया आता याचं मुख्य कारण काय आहे. तर जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे हे होतं. यामुळे कोर मसल कमजोर होती आणि स्पाइनवर प्रेशर पडून हे पोस्चर आणि बॅकवर पेन व्हायला सुरुवात होती. मोबाईल आणि लॅपटॉप जास्त युज केल्यानं, जसं की आयटी वर्कर खूप युज करतात, त्यामुळे बॅक आणि नेक मसलवर स्ट्रेन येतो आणि बॅक पेन सुरू होतं. याला स्टेक नेक किंवा स्क्रीन स्लॉच असं म्हटलं जातं. रॉंग पोस्चर न बसायचं नाही आणि पोस्चर थोडंफार मेंटेन करायचं. बसते वेळेस आणि झोपते वेळेस जिम किंवा एक्सरसाइज करताना हेवी वेट लिफ्ट करायचं नाही आणि चुकीच्या फॉर्मनं वर्कआउट करायचं नाही. व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी किंवा कॅल्शियम कमी असल्यामुळं आणि मेंटल टेन्शन असल्यामुळं आणि आजकालच्या मुलांमध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असल्यामुळे ह्या गोष्टी होत राहतात. या छोट्या मोठ्या गोष्टीवर लक्ष द्या म्हणजे बॅक पेन होणार नाही. आता ह्याची ट्रीटमेंट म्हणजे डिपेंड अपॉन पेशंट असते, बट कॉमनली काय ट्रीटमेंट मी तुम्हाला सांगतो नाही सांगत, कारण की सर्व सांगायचं म्हणल्यावर हा ब्लॉग खूप लेंदी होत असल्यामुळे बस आजच्यासाठी एवढंच. चला तर भेटूया आणखी नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.